ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 4. सुबोध भानू 2. योगी अष्टावक्र मुनी. एकदा जनक राजाला पंडितांचा वादविवाद ऐकण्याची इच्छा झाल्यावरून त्याने मोठमोठ्या पंडितांना आमंत्रण केले. त्यात गौतम शिष्य बंदी हाही होता. तो न्यायशास्त्रात निपुण असून वाद घालण्यातही प्रवीण होता. त्याची विद्वत्ता पाहून राजाने त्यास वादास आरंभ करण्याबद्दल संमती दिली आणि वादात जिंकलेल्या ब्राह्मणांना समुद्रात बुडवून वरुणाच्या घरी बंदीत ठेवण्यास सुचविले. त्याप्रमाणे बंदीने 10,000 ब्राह्मण वादात जिंकले. बंदीत टाकलेल्या ब्राह्मणांना सोडविण्यास कोणी समर्थ नसल्यामुळे त्यांना बहुत काळपर्यंत तेथेच राहावे लागले. इकडे त्यांच्या पत्न्या पतिवियोगाने तळमळत राहिल्या. परंतु जनक राजा अशा महत्पातकाविषयी अजानच होता. त्या 10,000 ब्राह्मणात कहोळ ऋषी हे पण होते. आपले तीर्थरूप बरेच दिवस बंदिवासात आहेत ही गोष्ट कानावर येताच अष्टावक्र मुनी लगेच मातोश्रीस नमन करून मिथिला नगरीस निघाले. कहोळ ऋषी घरातून निघाले तेव्हा अष्टावक्र मुनी गर्भात होते. एके दिवशी कहोळ ऋषी वेदाध्ययन करीत असता अष्टावक्रांनी गर्भात असतानाच वडिलांची चूक दाखविली. तेव्हा कहोळांना अतिशय राग आला. त्या भरात त्यांनी त्या गर्भाला "तू 8 ठिकाणी वाकडा होशील" असा शाप दिला. पुढे जन्मलेल्या मुलाचे शरीर 8 ठिकाणी वाकडे दिसल्यावरून अष्टावक्र हे नाव ठेवण्यात आले असो. मिथिलेला गेल्यावर अष्टावक्रांनी स्वतःला बसण्याकरिता राजद्वारासमोरील जागा पसंत केली. त्यांनी अंगाला भस्म लाविले होते व कौपीन धारण केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज झळकत होते. त्यांचे शरीर 8 ठिकाणी वाकडे असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी तेथे लगेच लोक जमले. त्याचवेळी मृगयेला जाण्यासाठी जनक राजा सेनेसहित राजद्वारातून बाहेर पडला. तोही अष्टावक्रास पाहून तेथेच थबकला. राजदूत पुढे जाऊन अष्टावक्रांना म्हणाला, "ए मुला, वाटेवर का बसलास? राजा येत आहे, वाट सोड." तेव्हा अष्टावक्र राजास उद्देशून म्हणाले, "जनका, तू राजा आहेस खरा, परंतु आंधळा, मुका, बहिरा, पंगू, स्त्री, ओझे वाहणारा, गायी, ब्राह्मण व वृद्ध या सर्वांना राजाने वाट सोडली पाहिजे हे तुझे कर्तव्य तू जाणत नाहीस? मी ब्राह्मण आहे, त्यात माझे अंग 8 ठिकाणी वाकडे असून मी अशक्त आहे. असे असता मला वाट सोड म्हणतोस? तेव्हा तू शहाणा नसून शतमूर्ख आहेस. मी ब्राह्मण असून जमिनीवर बसलो आहे आणि तू क्षत्रिय असून माझ्या देखत उच्चासनी बसलास आणि मला वाट सोड म्हणतोस. याला काय म्हणावे?" हे अधिकारवाणीतून निघालेले स्पष्ट बोलणे ऐकताच राजा भयभीत होऊन पालखीतून उतरला. त्याने अष्टावक्रांपुढे हात जोडले आणि त्यांना पालखीत बसण्यास विनंती केली. अष्टावक्रांनी पालखीतून उतरताच राजाने त्यांस उच्चासनी बसून त्यांची यथासांग पूजा केली. तेव्हा अष्टावक्र म्हणाले, "जनका, राज्यांतील नरक हा तर आहेच, त्यात तू 10,000 ब्राह्मण बंदीत टाकलेस. त्यांच्या पत्न्या पतिवियोगाने अहोरात्र तळमळत आहेत. 12 वर्षे पतिपत्नींची ताटातूट करण्यास तूच कारणीभूत झालास. त्याचे पातक
तू किती म्हणून भोगशील? वाद घालणारा सुतपुत्र बंदी हा मनुष्य नसून गाढव आहे, गाढव. त्यावर ते बंदीकडे वळून म्हणाले, बंदी, तू स्वतःला पुष्कळ विद्वान समजतोस खरा, पण तुझी विद्वत्ता दुसऱ्यांना छळण्याची दिसते. तू षटशास्त्रात पारंगत आहेस म्हणे, न्यायशास्त्रात प्रावीण्य मिळविले आहेस असे ऐकतो, पण तुझ्या आधीच गौतमाने षटशास्त्रे मुखोद्गत केली आहेत. मीमांसा जैमिनी, सांख्यात कपिल मुनी, पातंजलात दुर्वास, व्याकरणात पाणिनी आणि वेदांतात व्यासांनी जर प्रावीण्य मिळविले आहे, तर तू त्यांच्याहून विशेष असे काय सांगणार आहेस? आता तुझी विद्वत्ता मी पाहतो. जगात एक एक काय आहे ते तू प्रतिपादन कर आणि दोन दोन काय आहे ते मी सांगतो. नंतर तीन तीन काय आहे ते तू सांग. याप्रमाणे आमचा दोघांचा वाद कुठवर चालतो ते सभाजन ऐकतील. त्यावर बंदी म्हणाला, सूर्य, आकाश, समुद्र, पृथ्वी, अग्नी, इंद्र, कालादी त्रिभुवनात एकेकच आहेत. अष्टावक्र म्हणाले, प्रकृती, पुरुष, अश्विनी कुमार, वीणाधारी नारद व पर्वत ऋषी पुत्र नारद, उत्तरायण, दक्षिणायन, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, सगुण मीमांसा, निर्गुण मीमांसा हे दोनच जगात आहेत. बंदी म्हणाला, सत्व, रज, तम हे तीन, त्रिताप, त्रिदोष, त्रिविध, भेद, त्रिकांडवेद, आदी, मध्य, अवसाम. आता चौथे तुम्ही बोला. अष्टावक्र म्हणाले, वर्ण 4, आश्रम 4, अवस्था 4, खाणी 4, वाणी 4, वाद्ये 4, अन्ने 4, युगे 4, मुक्ती 4. आता पाचवे तू सांग. बंदी म्हणाला, पंचयज्ञ, पंचभूते, पंचकोश, पंचमुद्रा, पंचनाद. आता 6 तुम्ही बोला. अष्टावक्र म्हणाले, 6 ऋतू, षडूर्मी, षड्रस, षटशास्त्र, षड्रिपू, षड्विचार, षटकर्म, षड्गुणेश्वर्य, षड्गुणेश्वर्य, षटभार्या, राग 6, याग 6, दक्षिणा 6. आता 7 तू सांग. बंदी म्हणाला, सप्तर्षी, सप्तधन, सप्तस्वर, सप्तरंग, लक्षणे 7, चक्रवर्ती 7, संस्थाने 7, ग्रामपशु 7, अरण्यपशु 7, सप्तपुर्या. यावर 8 तुम्ही बोला. अष्टावक्र म्हणाले, अष्टपुत्र शरभाला, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टधा प्रकृती, अष्टनायिका, अष्टदिक्पाल, अष्टवसु, अष्टमद, अष्टभोग, अष्टांगयोग, अष्टपाश. आता 9 तू सांग. बंदी म्हणाला, समाधी 9 प्रकार, नवरस, नवरत्ने, नवखंडे, नवविधा भक्ती, नवलग्न प्रकार, नवनारायण. आता 10 तुम्ही बोला. अष्टावक्र म्हणाले, दशलक्षणी क्षत्रिय, दशचिन्ह मंडित ब्राह्मण, दशलक्षणे, दशावतार, दशदिशा, दशेंद्रिये, दशदर्भ. आता तू 11 बोल. बंदी म्हणाला, यज्ञात पशु 11, मनासहित इंद्रिये 11, रुद्र 11. आता तुम्ही 12 बोला. अष्टावक्र म्हणाले, यमाची लक्षणे 12, नियमाची लक्षणे 12, गुरुचिन्हे 12, राशी 12, सूर्य 12, महिने 12. आता 13 तू बोल रे बंदी. हे ऐकून बंदीने मान खाली घातली. तो वर पाहीच ना. त्या समयी सर्व सभाजनांना अत्यंत आनंद झाला.
अष्टावक्र म्हणाले, बंदी, का रे तू प्रत्युत्तर देत नाहीस? कश्यपाला 13 स्त्रिया आहेत, हे तुला माहीत नाही का? शतमूर्खा. केशी दैत्याने 13 दिवस युद्ध केले. त्रयोदश विडा, हत्ती 13 प्रकारचे आहेत. बंदीने मौन धारण केलेले पाहून अष्टावक्र जनकास उद्देशून म्हणाले, आता याला तरी समुद्रात बुडीव, नाहीतर याच्याकडून सर्व ब्राह्मणांना तरी सोडीव. त्यावर ते बंदीस म्हणाले, बंदी, तू किती अभागी आहेस. जन्माला येऊन तू आजवर काहीच सार्थक केले नाहीस. विद्याभ्यासाच्या योगी करून आपण मोठा पंडित झालो आहे असे तू समजतोस, परंतु हे तुझ्याकडून नरकाचे साधन घडले आहे. पापाचा भला मोठा वृक्ष तू वाढविलास. उद्या यमाने तुला विचारल्यावर तू चहूकडे वेड्यासारखे पाहायला लागशील. त्या समयी तुला सोडविणारा कोण आहे याचा विचार कर. हे अष्टावक्राच्या तोंडचे शब्द ऐकता क्षणी बंदीने सद्गतीत होऊन त्यांचे चरण धरले आणि म्हणाला, मी अनंत अपराधी आहे. माझ्या या घोर कृत्याबद्दल मला क्षमा करा. त्यावर अष्टावक्रांच्या आज्ञेने बंदीने वरुणाकडे जाऊन ब्राह्मणांना बंधमुक्त केले. ब्राह्मण मेळा जनकाच्या वाड्यात येऊन पोहोचला. त्यावर एकेकटेच अष्टावक्रांचे दर्शन घेऊ लागले. प्रत्येकाने प्रथम आपले नाव काय ते सांगावे आणि त्यावर दर्शन घ्यावे असे अष्टावक्र म्हणाले. कहोळांनी आपले नाव सांगता क्षणी चटकन उठून अष्टावक्रांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेविले आणि हात जोडून म्हणाले, मला तुम्ही नमस्कार करू नये. तेव्हा कहोळांनी विचारले, तू कोण आहेस बाळ? तुझे आई वडील दोघेही धन्य आहेत. जन्माला येऊन तू सार्थक केलेस. आज हजारो ब्राह्मणांना दुःखातून सोडवून त्यांचे आशीर्वाद मिळविलेस. अष्टावक्र म्हणाले, मी तुमचाच मुलगा आहे. तेव्हा मागे शाप दिल्याचे स्मरण होऊन कहोळ शोकाने व्याकुळ झाले. त्यांनी अष्टावक्रास मिठी मारली. तोच त्यांना रडू कोसळले. तेव्हा अष्टावक्र म्हणाले, बाबा, शरीर प्रारब्धाहीन आहे. त्याच्या सुखदुःखाचा विचार आपण सोडून द्यावा. शरीर वाकडे किंवा सरळ, बारीक किंवा स्थूल असले तरी आत्मा निर्मळ अविनाशीच आहे. येणे, जाणे, जगणे, मरणे शरीराला असून आत्म्याला नाही. याप्रमाणे अष्टावक्रांनी कहोळांचे समाधान केले. त्यावर ब्राह्मण मंडळी आपापल्या घरी परतली आणि कहोळही अष्टावक्रांसह तेथून निघाले. वाटेवर मधुविला नावाची नदी लागली. तेव्हा कहोळांनी पुत्राला तीत स्नान करण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे अष्टावक्रांनी नदीत स्नान करताच त्यांचे शरीर सरळ झाले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.